भगवान गौतम बुद्ध यांची जयंतीनिमित्त बहुजन विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने खीरदान वाटप। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील बहुजन विद्रोही पत्रकार संघ धुळे जिल्ह्याच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे विविध महापुरुषांचे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असतो। त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 23 मे 2024 रोजी भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त 2567वे जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात सदर जयंती साजरी करण्यात आली। बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। सदर कार्यक्रम हा धुळे शहरातील संतोषी माता मंदिर परिसर या ठिकाणी सायंकाळी 6:30 वाजता बहुजन विद्रोही पत्रकार संघ धुळे जिल्हा वतीने घेण्यात आला। भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सदर या ठिकाणी जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन माल्यार्पण करण्यात आले। तर यावेळेस प्रबुद्ध नागरिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळेस उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी प्रबुद्ध नागरिकांना खीर वाटप करण्यात आली। तर अशा प्रकारे अनेक विविध समाजहित उपक्रम बहुजन विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत असतात, ज्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वह्या वाटप, भीम जयंतीनिमित्त येणाऱ्या भीम अनुयायांसाठी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे असे अनेक समाजहित उपक्रम बहुजन विद्रोही पत्रकार संघ धुळे कार्यक्रम राबवित असते। तर या कार्यक्रमासाठी दीपक खैरनार, विनोद बाविस्कर, विशाल जाधव, शांताराम निकम, विनोद सिरसाट, आरिफ शेख, अनंत कुमार खैरनार, मधुकर निकम, बापू थोरात, नंदुबाई साने, उमाकांत कडरे, अमित मोरे, बबनराव गायकवाड, बंडू नाना गांगुर्डे, राजाभाऊ उमाडे, अनिल भाऊ दामोदर, नितीन मोरे, रवींद्र अण्णा मोरे, दीपक देवरे, युवराज देवरे, भानुदास भवरे, श्याम मोरे, संजय चव्हाण आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर यावेळेस मोठ्या संख्येने उपासक उपासिका त्याचबरोबर प्रबुद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यांनी सर्वांनी खीरदानाचा लाभ घेतला। बहुजन विद्रोही पत्रकार संघाकडून वृत्तांत 2568 जयंती बहुजन विद्रोही पत्रकार संघाकडून आज खीरदान वाटप करून साजरी करण्यासाठी हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंतकुमार खैरनार, शांताराम निकम, विनोद बाविस्कर, विनोद जाधव, विनोद सिरसाट, नंदुबाई साने आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपलं बापू थोरात, बबन गायकवाड, बंडू गांगुर्डे, पान पाटील, ढोरे राजा निकम, शांताराम निकम असे विविध आज कार्यक्रम यशस्वी झाला आणि खीरदान वाटप करून कार्यक्रम यशस्वी झाला। सालाबादाप्रमाणे आम्ही याहीवर आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 32वी जयंती आम्ही साजरी केली। त्या कार्यक्रमाला जसं संतोषी माता चौक परिसरात आम्ही शालेय विद्यार्थ्यांना लॉंग बुक वह्या वाटपचा कार्यक्रम केला। त्याच्यानंतर जिल्ह्यात शहरातून विविध भागातून रथ विसर्जनासाठी येतात त्यांना जिल्हा कारागृहाच्या बाजूला आपण मिनरल वॉटर जार पाणी वाटपचं केलं। आणि तसंच सकाळी 10 वाजता श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात आपण रुग्णांना बहुजन विद्रोही पत्रकार संघाकडून फळ वाटपचा कार्यक्रम केला। आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे जवळजवळ सर्वच पदाधिकारी व त्या आनंद खैरनार असतील, शांताराम निकम असतील, नंदुबाई साने असतील, विनोद बाविस्कर, विनोद शिरसाट, विनोद जाधव, असंख्य मधुकर निकम सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे हे कार्यक्रम आपण यशस्वी करतात आणि असं दरवर्षी कार्यक्रम करतो। आणि याही वर्षी आपण वृत्तांत 2568 विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्धांची आपण बहुजन विद्रोही पत्रकार संघाकडून साजरी करण्यात आली, खीरदान वाटप करून साजरी करण्यात आली।